तर मित्रांनो, आपल्या भाषेला किराणा करायचा होता, त्याच्यामुळे आम्ही 4 जण निघलो होतो भाऊ बांगल्यावर. तेवढ्यात आपल्याला सागरभाई भेटला होतो. म्हणे चला आज मी तुम्हाला चहा पाजतो म्हणे. आणि काही कारण नसताना सागरभाई आपल्याला चहा पाजतोय म्हणल्यावर हाय का नाही दिलदार माणूस. लगेच फटाफट बांगल्यावर आलो भाऊ अनिल भाऊच्या दुकानावर. लगेच सगळ्यांनी मस्तपैकी चहा बिया घेतली, पण मग काय जागा नसल्यामुळे काही तिकडं काही इकडे बसलेले. लगेच चहा बिया पिऊन झाल्यावर सागरभाईनं बिल पे केलं आणि आम्हाला शिवला जायचं होतं, त्याच्यामुळे पहिले गाडीमध्ये 50 पेट्रोल टाकून घेऊ. चलो फिर निकलते अपनी मंजिल की तरफ. आणि आजचं वातावरण इतकं भारी होता ना भाऊ, असं वाटत होतं कुठं तरी लांब घेऊन जावं काही गाडी फिरायला. पण मध्येच अडचण कशाची, ती पैशाची. मग आपले रोहित बहीण आपला भाचा गेलते बरं का किराणा आणायला. मी रोहित भाई थांबलो मग इकडच. याला मानते भाऊ खरी जिंदगी. याला कसं झोपेले. लगेच लवकर लवकर काय घ्यायचं ते घेऊन आपण निघलो बरं का वापस. ह्या गाडीचा विषय अवघडच आहे. स्पीड मीटर तर आहे, पण ते काय अजिबात बी हालाना नाही. लगेच बंगल्यावर येऊन थोडं थांबत नाही तर तेवढ्यात गाडी बी पंक्चर झाली भाऊ. याला आम्ही पण होतीच भाऊ. एवढं तर बरं आहे भाऊ, गाडी पंक्चरच्या दुकाना पैसे येऊन पंक्चर झालती, नाही तर मोकार इज्जत गेली असते रोडानं. आणि तिकडे गर्दी नसल्यामुळे आपलं पंक्चर लवकरच निघलं भाऊ. चला मग आता जाऊ घराकडे. तर मित्रांनो, व्हिडिओला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.